ऍसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार, महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांचं वक्तव्य. पीडित मुलीशी व तिच्या कुटुंबियांशी आदिती तटकरे यांनी साधला संवाद. संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथील ऍसिड हल्ल्यातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या अत्यंत निंदनीय घटनेतील पीडित मुलीच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभा आहे आणि तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल अशी ग्वाही कुमारी तटकरे यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र तिचं वय लहान असून त्वचा संवेदनशील असल्यानं तिला आणखी काही दिवस उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. डॉक्टर व प्रशासन तिची पूर्ण काळजी घेत आहेत. मुलीची विशेष समुपदेशनाकडून समुपदेशन करण्यात आलंय. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीनं हे समुपदेशन पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली. पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे या उपचाराचा कोणताही आर्थिक भार पीडितेच्या कुटुंबियावर पडू दिला जाणार नाही. पीडितेस महिला व बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य तात्काळ देण्यात येईल. यासोबतच न्याय विभागाच्या विक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम 2022 अंतर्गत तिच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून 3 लाख रुपये आधीच देण्यात आले. घटनेच्या दिवसापासूनच आपण पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात असल्याचं सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या, स्थानिक आमदारांनीही हा मुद्दा सभागृहात मांडला होता. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास वेगानं सुरू आहे. विविध यंत्रणांची मदत घेतली जाते. कुटुंबाकडे काही अतिरिक्त माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, तसेच त्यांच्या काही अपेक्षा असल्यास त्या सांगाव्यात असं आवाहन त्यांनी केलं. या सांत्वनपर भेटी दरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबातील तिची आई, मावशी व मामा उपस्थित होते. तसेच आमदार काशीनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम हेही याप्रसंगी उपस्थित होते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर, संगमनेर.